और देखते हैं स्लो के नायक की तरफ से स्वराज गेंदबाजी के लिए आए हैं और उसका सामना करेंगे नयन जोशी। देखते हैं क्या करेंगे अपने इस ओवर में, कैसी गेंदबाजी करेंगे स्वराज अपने पहले ओवर में, कैसी बल्लेबाजी होगी नयन जोशी की तरफ से, जरूर देखेंगे इस पहले ओवर में। इस पहले ओवर की पहली गेंद में देखते हैं कौन क्या करेगा, कौन छक्का लगाएगा, कौन विकेट निकालेगा। पहली गेंद स्वराज की, इस बार लॉन्ग ऑफ की और गेंद को मारा, नो मैच लैंड में गेंद गिरती हुई, एक रन कंप्लीट, दूसरी भी कंप्लीट और 2 रन पे ही दोनों बल्लेबाजों को संतुष्ट होना होगा और पहले स्कोर और स्कोर में बढ़ोतरी हुई, स्कोर जब पहुंचाए 2 रन 1 गेंद। बहुत ही शानदार शॉट, शानदार शुरुआत की थी टीम ने। और अब देखते हैं वापस एक बार स्वराज, वापस एक बार सामना करेंगे नयन जोशी, एक शानदार शॉट के साथ खेलते हुए। दूसरी गेंद इस ओवर की, इस बार लेग साइड की ओर गेंद को मारा, 1 रन कंप्लीट आसानी से और 1 रन भी दोनों बल्लेबाजों को संतुष्ट होना होगा और स्कोर में बढ़ोतरी हुई, स्कोर जब पहुंचा 3 रन 2 गेंदे। शानदार बल्लेबाजी और उतनी अच्छी गेंदबाजी। देखते हैं तीसरी गेंद इस ओवर की, स्वराज सामना करेंगे इस बार प्रज्योत। इस बार थर्ड मैन की ओर गेंद को मारने का प्रयास किया था पर प्रज्योत अपनी पहली गेंद पे ही बैक टू द पैवेलियन। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। और अब देखते हैं प्रज्योत की जगह आया है तुषार कांबळे। देखते हैं क्या करेंगे और अब स्ट्राइक पे है धड़केबाज बल्लेबाज नयन जोशी। और देखते हैं इस ओवर की अब चौथी गेंद, बहुत ही शानदार गेंद स्वराज की। क्या गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए, अपने गांव के लिए। वापस एक बार स्वराज सामना करेंगे नयन जोशी और इस बार सीमा रेखा के बाहर गगन चुंबी डीजे आलोक छक्का। कम ऑन डीजे। चार गेंदे और 9 रन हो चुके हैं और अब ये सेकंड लास्ट गेंद स्वराज की। बहुत ही खराब गेंदबाजी करते हुए अपनी लाइन को बैठे हैं और अब लाइन पे वापस आने के लिए बिंदी गेंदे डालनी होगी और विकेट लेनी होगी। वापस एक बार नयन जोशी। इस बार कितने रन मिलेंगे, क्या चौका मिलेगा? जी हाँ, जरूर चौका मिलेगा। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। 5 गेंदे 13 रन हो चुके हैं, 1 विकेट गिर चुकी है और बहुत ही शानदार बल्लेबाजी नयन जोशी की। और अब देखते हैं लास्ट गेंद इस ओवर की। 4 गेंदे और 13 रन खेलते हुए नयन जोशी। और अब देखते हैं वापस एक बार स्वराज अपनी लास्ट गेंद डालने के लिए तैयार। स्वराज सामना करेंगे धड़केबाज बल्लेबाज 13 रन पे खेलते हुए नयन जोशी। देखते हैं लास्ट गेंद, स्वराज सामना करेंगे नयन जोशी और कितने रन मिलेंगे? क्या सीमा रेखा के बाहर जाएगा और ये 1 बाउंस दंदनाता हुआ चौका।
और 17 रन हो चुके हैं। बहुत ही शानदार बल्लेबाजी नयन जोशी की, और नयन जोशी ने खुद से ही 17 रन बनाए हैं इस ओवर में। बहुत ही शानदार बल्लेबाजी थी नयन जोशी की। अगर और थोड़ा ताकत निकल आती तो ये भी जरूर सीमा रेखा बाहर जाता, पर ये भी उतना बुरा शॉट नहीं था, ये भी पावरफुल शॉट था और उसी की वजह से चौका मिल पाया। और अब गेंदबाजी के लिए आया है विकास। देखते हैं विकास क्या करेंगे। और स्ट्राइक पे है तुषार कांबळे। देखते अब तुषार को भी नयन की तरह खेलना होगा। देखते अब तुषार कांबळे आइकॉन प्लेयर, देखते क्या करेंगे। अब आइकॉन प्लेयर है तो आइकॉन की तरह ही चौके छक्के लगाने होंगे, लंबे लंबे लगाने होंगे। और जरूर देखेंगे अब इस ओवर में विकास उसका सामना करेंगे तुषार कांबळे। देखते विकास एक बाएं हाथ के गेंदबाज, और उसका सामना करेंगे तुषार। पहली गेंद विकास की, सामना करेंगे तुषार। देखते क्या करेंगे पहली गेंद पे। इस बार ब्लॉक होल्ड डालने का प्रयत्न किया था, 1 रन कंप्लीट, और 1 रन पे दोनों बल्लेबाजों को संतुष्ट होना होगा। और स्कोर में बढ़ती हुई स्कोर जब पहुंचा 18 रन, 1 गेंद और 1 विकेट के नुकसान पर। और अब वापस एक बार स्ट्राइक पे आया है धड़क के बाद जाबाज बल्लेबाज नयन जोशी। देखते विकास सामना करेंगे नयन। बहुत ही शानदार बल्लेबाजी नयन जोशी की। दूसरी गेंद इस ओवर की, इस बार, और ये शानदार गेंदबाजी विकास की। नयन जोशी को वहीं पे जकड़े रखा और कट लग के पीछे की ओर गेंद गई और 1 रन मिल गई। स्कोर में बढ़ती हुई स्कोर जब पहुंचा 19 रन। 2 गेंदे और 19 रन हो चुके, 1 विकेट गिर चुकी है। वापस एक बार तुषार स्ट्राइक पे आएंगे, तुषार कांबळे। इस बार हवा में गेंद को उड़ाया और थोड़ा फील्डर के आगे गिरी गेंद। अगर थोड़ी भी और पीछे जाती तो जरूर विकेट पड़ती तुषार की, पर वैसा हुआ नहीं, गेंद आगे गिरी। और अब वापस एक बार स्ट्राइक पे नयन जोशी, शानदार बल्लेबाजी करते हुए। 3 गेंदे और 20 रन हो चुके हैं। नयन जोशी वापस एक बार, इस बार बैट के नीचे से गेंद गई, बिंदी गेंद डाली है। शानदार गेंदबाजी विकास की, वही जकड़े रखा नयन जोशी को। भले पहली ओर तूने मारी होगी, पर दूसरी ओर को मैं तुझे जकड़े रखूंगा, चाहे तो विकेट भी निकाल लूंगा, पर वैसा चांस मिलने दे, जरूर पैवेलियन में बैक करूंगा। वापस एक बार विकास सामना करेंगे नयन। वापस एक बार जकड़े रखा नयन जोशी को, बैट के ऊपर से गेंद गई। 5 गेंदे और 20 रन हो चुके हैं। शानदार गेंदबाजी विकास की, धड़ाकेबाज फलंदाज नयन जोशी को जगह पे जकड़े रखा है। शानदार गेंदबाजी विकास की। वापस एक बार विकास सामना करेंगे नयन जोशी। इस बार हवा में गेंद, क्या विकेट होगी, जरूर देखेंगे। और ये कैच ड्रॉप हो गई, बहुत ही बड़ी मछली थी, पर इस बार जाल से फिसल गई है। और ये 2 रन और स्कोर जाता हुआ 22 रन। 2 ओवर हो चुके हैं, 1 विकेट गिर चुकी है। शानदार ओवर विकास की, वही पे जकड़े रखा नयन जोशी को, और सिर्फ 5 ही रन दिए आपने इस ओवर में, और 1 विकेट भी ली, बहुत ही शानदार गेंदबाजी थी विकास की। और अब देखते हैं स्ट्राइक पे तुषार कांबळे आएगा, देखते हैं अब वो कैसे। देखते हैं वापस एक बार, और अब गेंदबाजी के लिए आया है संदीप। देखते हैं अब संदीप क्या करेंगे अपनी तीसरी ओवर में, कौन से झंडे लगाएंगे, जरूर देखेंगे इस ओवर में। देखते हैं अब स्ट्राइक पे तुषार, नॉन स्ट्राइक पे नयन, और गेंदबाजी के लिए संदीप। संदीप बठारे सामना करेंगे तुषार कांबळे। एसटी, देखते हैं कौन जीतेगा। फील्डिंग में बदलाव करते हुए, फील्डिंग लगाते हुए नो चेंज
9 गेंदे और 20 रन किए नयन जोशी ने, जो अभी नॉन स्ट्राइक पे खड़े हैं और जल्द से जल्द उन्हें भी अपनी 50 करनी होगी। देखते हैं क्या करेंगे। इस बार स्लो ओवर गेंद डाली, हुक्का के रखा, बिंदी गेंद डाली, तुषार वही के वही रहे। छक्के की बैट निकाली थी पर छक्का ना जा पाया, बॉल गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। और अब देखते हैं वापस एक बार संदीप सामना करेंगे तुषार कांबळे। इस बार 22 के स्वरूप में 1 रन मिली और स्कोर में बढ़ती हुई स्कोर जा पहुंचा है 23 रन। 2 गेंदे और 23 रन। शानदार गेंदबाजी संदीप की भी, विकास की तरह ही अपने भी ओर डाल रहे हैं। संदीप सामना करेंगे इस बार नयन जोशी और इस बार ये वाइड गेंद इस बार अपनी लाइन को बैठे और स्कोर में 1 रन से बढ़ती हुई स्कोर जा पहुंचा है 24 रन 2 गेंदे। अब वापस एक बार संदीप, इस बार उन्हें अपनी लाइन पे आना होगा। सामना करेंगे नयन जोशी जिन्होंने खुद का एक शानदार स्कोर बढ़ाया है। नयन जोशी क्या करेंगे अपने इस बॉल पे और संदीप इन्हें क्या आउट कर पाएंगे, जरूर देखेंगे इस बॉल पे। इस बार हवा में गेंद को उड़ाया, 1 रन तो मिल गई, दूसरी के लिए नहीं आएंगे, गए तो पेवेलियन में जाएंगे और 1 ही रन ले ली और 1 रन भी दोनों बल्लेबाजों को संतुष्ट होना होगा और स्कोर में 1 रन से बढ़ती हुई स्कोर जा पहुंचा है 25 रन। 3 गेंदे और 25 रन। शानदार गेंदबाजी संदीप की। नयन जोशी और तुषार कांबळे को वही के वही जकड़े रखा है। ये चौथी गेंद, क्या छक्का जाएगा? जी हाँ जरूर, सीमा रेखा के बाहर गगनचुंबी डीजे आलोक छक्का। कम ऑन डीजे। 4 गेंदे और 31 रन हो चुके हैं। शानदार बल्लेबाजी तुषार कांबळे की। आइकॉन प्लेयर है, आइकॉन प्लेयर की तरह ही छक्के लगाने होंगे, चौके भी लगाने होंगे, जरूर देखेंगे। अब सेकंड लास्ट बॉल पे 4 गेंदे और 31 रन। संदीप सामना करेंगे तुषार। इस बार ये वाइड गेंद और साथ में 1 रन भी मुफ्त में मिल गई। 1 रन चुरा ली साथ और स्कोर में 2 रन में बढ़ती हुई स्कोर जा पहुंचा है 33 रन। 4 गेंदे और 33 रन। क्या शानदार रन को चुराया। वाइड तो वाइड मिला, ऊपर से 1 रन भी ले ली। नयन जोशी वापस एक बार बंदी गेंद डाली। नयन जोशी पहले ओवर के बहुत ही खराब परफॉर्मेंस नयन जोशी का। उन्हें वापस लाइन में आना होगा, अपने छक्के चौके लगाने होंगे। और अब लास्ट गेंद इस ओवर की। संदीप सामना करेंगे नयन जोशी और इस बार भी ये डॉट गेंद। ओवर की समाप्ति 33 रन 1 विकेट के नुकसान पर। शानदार गेंदबाजी संदीप की। 3 ओवर 33 रन। संदीप ने इस ओवर में 11 रन दिए। शानदार गेंदबाजी उसकी। और अब देखते हैं चौथी ओवर डालने के लिए आदर्श। देखते क्या करेंगे आदर्श अपने इस लास्ट ओवर में। उन्हें जरूर अब विकेट ले ली होगी, पर विकेट लेने की भी उतनी जरूरत नहीं है क्योंकि बहुत ही अच्छी गेंदें डाली है, बहुत सारी बिंदी गेंदें डाली है। और अब देखते हैं आदर्श सामना करेंगे शानदार बल्लेबाज तुषार कांबळे। और अब देखते हैं जल्द से जल्द मैच को शुरू करना है।
देखते हैं आदर्श सामना करेंगे धड़ाकेबाज बल्लेबाज तुषार कांबळे। इस बार थर्ड मैन की ओर गेंद को मारा, एक रन कंप्लीट, एक रन चुराया और एक रन भी दोनों बल्लेबाजों को संतुष्ट होना होगा और एक रन से स्कोर में बढ़ती हुई स्कोर जा पहुंचा है 34 रन, एक गेंद एक विकेट के नुकसान पर। 34 रन हो चुके हैं। देखते हैं आदर्श सामना करेंगे इस बार नयन जोशी। ओह माय गॉड, मिडल स्टंप उड़ाया नयन जोशी, बैक टू द पैवेलियन। बड़ी मछली इस बार जाल से नहीं है फिसली। धन्यवाद डीजे। 13 गेंदे और 21 रन करके आउट हुए हैं नयन जोशी। शानदार बल्लेबाजी की थी उन्होंने और अब उनकी जगह आया है देखते हैं नयन जोशी की जगह आया है राणा मोरे। देखते हैं वो भी क्या करेंगे। अब उन्हें भी नयन जोशी की तरह खेलना होगा, स्कोर बढ़ाना होगा और अपने मैच को जिताना होगा। देखते हैं आदर्श सामना करेंगे राणा। और अब 4 गेंदें बाकी इस ओवर में। आदर्श सामना करेंगे राणा मोरे। इस बार शानदार गेंद को मारा, दूसरी रन रेंज, भाग रहे हैं और ये कब आए और कब नहीं। शानदार दौड़ रहे हैं और ये तुषार कांबळे बैक टू द पैवेलियन। कम ऑन डीजे। और तुषार कांबळे 6 गेंदे और 9 रन करके आउट हुए हैं और अब उसकी जगह आया है संकेत शिंदे। 3 गेंदे हो चुके हैं, 35 रन हो चुके हैं और अब शानदार तरीके से बल्लेबाजी करनी होगी राणा और संकेत को। देखते हैं आदर्श अपनी चौथी गेंद डालने के लिए तैयार। आदर्श सामना करेंगे राणा। चौथी गेंद इस ओवर की। गेंद को उड़ाया, नो मैन लैंड में क्या गेंद गिरेगी, क्या विकेट गिरेगी और ये कितने रन मिलेंगे। और ये बहुत ही नसीब वाले निकले, चौका मिल गया जहाँ पे कुछ भी नहीं था वहां पे चौका मिल गया। ऐसे नसीब वाले इंसान को ये मैच भी जीतने दो। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। 4 गेंदे और 39 रन हो चुके हैं। बहुत ही शानदार बल्लेबाजी। 2 गेंदे और बाकी इस ओवर में। आदर्श सामना करेंगे राणा। इस बार ब्लॉक होल में गेंद को डाला, क्या गैप शॉट जाएगा। 1 रन कंप्लीट, क्या दूसरी भी ले रहे हैं और ये दूसरी भी कंप्लीट और स्कोर में बढ़ती हुई स्कोर जा पहुंचा 41 रन, 5 गेंदे। और अब लास्ट गेंद इस ओवर की। आदर्श कैसी गेंदबाजी करेंगे, क्या छक्का देंगे, चौका देंगे या फिर वो विकेट लेंगे या बिंदी गेंद लेंगे, जरूर देखेंगे इस बॉल पे। आदर्श सामना करेंगे धड़ाकेबाज बल्लेबाज राणा मोरे। और कितना रन मिलेंगे, हवा में गेंद है, क्या छक्का मिलेगा, जी नहीं, राणा मोरे बैक टू द पैवेलियन। कम ऑन डीजे।
धन्यवाद डीजे। और अब मैं मेरे साथी समालोचक हर्षद मुंडे को अभी माइक सौंपता हूँ। धन्यवाद ध्रुव। सुनार सिद्ध चषक 2022 पर्व 5वे भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आपण पाहतोय आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस फायनल डे आहे। 7-4 फॉर्मॅट असं आपल्याला पाहायला मिळते। 7 खेळाडू गावातले आणि तसे 4 आयकॉन असा हा फॉर्मॅट आपल्याला समोर आपण पाहतोय। तर नक्कीच आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपल्या समोर आहे। तब्बल सामना 4 षटकांचा आपण पाहिला। पहिलं सत्र जरूर इथे समाप्त झालं। पहिल्या सत्रामध्ये अग्री बॉयज रोट संघ फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे 41 धावा बनविल्या गेल्या। तब्बल 42 धावांचं एक कडवं आव्हान इथे मात्र श्लोक 11 नहावे संघासमोर इथे उभारला गेलाय। तर 24 चेंडू आणि इथे 42 धावांची गरज आहे। अग्री बॉयज रोड संघाकडे सुद्धा नामवंत गोलंदाज जरूर आहेत, पण तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आपण पाहिलं तर श्लोक 11 नहावे संघाकडे सुद्धा आहेत। तर पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहणार आहोत। बापूजी देव घोटवळ विपक्ष आहे पेन कोळीवाडा। दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी विनंती असेल, जो हा मधला वेळ आहे तो आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी देत आहोत। तर विनंती आहे आपण संघाचा कर्णधार पेन कोळीवाडा संघाचा कर्णधार तसेच घोटवळ संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स कडे यायचं आहे। कुठलाही वेळ दौडवायचा नाहीये। आपल्याला आज या मैदानावरती कळेल की जरूर सोनार सिद्ध चषक 2022 चा हकदार कोण आहे, कोणाच्या बाजूने आणि कोण आपल्या गावामध्ये हा चषक नेईल, तो नक्कीच आजच्या दिवसामध्ये रिझल्ट या मैदानावरती लागला जाईल। श्लोक 11 नहावे संघाची फलंदाजी जोडी आपण पाहतोय मैदानावरती पदार्पण जरूर करते। किशोर पाटील आणि त्याच्या समवेत फलंदाज आहे विजय घाणेकर। अशी ही दोन फलंदाजी जोडी आपण मैदानावरती पाहणार आहोत। किशोर पाटील बराचसा अनुभव याच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळेल। जरूर एक निर्णायक फटकेबाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा मैदानावरती खेळली जाईल, पण आपण पाहणार आहोत त्याच्या समवेत जो आहे विशाल, त्याची खेळी सुद्धा कशा पद्धतीची असेल। दोन्ही धडाकेबाज फलंदाज आहेत। जरूर या दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे, तेवढी ताकद आहे की या 42 धावा बनविल्या जातील, पण या 42 धावा रोखण्याची तेवढीच ताकद आपण पाहिलं तर अग्री बॉयज रूट संघाकडे सुद्धा आहे। सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहणार आहोत, ज्याने आपण पाहिलं तर रोहा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्धी निर्माण केली आहे। एक कुठेतरी आपण पाहिलं तर कमी वेळामध्ये ज्याने पूर्णपणे रायगड असेल महाराष्ट्रामध्ये आपली छाप उठवली असा अग्री बॉयज रोड संघाचा निशी कर्णेकर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत। वेगवान गोलंदाज आहे, खूप सारे चेंडू याच्या खात्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन आपल्याला जरूर पाहायला मिळेल मैदानावरती, पण त्याच्या समोर सुद्धा एक मोठं आव्हान आहे किशोर पाटील याचं। स्ट्राइकला किशोर, नॉन स्ट्राइकला विलास, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल निशी कर्णेकर। पहिला बॉल राईट मोर द विकेट। पहिलाच चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला तिथे फिल्डर आहे, फील्ड करेल थ्रो करेल, तदवर मात्र एक धावी ते घेतली जाईल। एक धावीने अकाउंट ओपन श्री गणेशा केला जातोय। फलंदाजी करणारा संघ श्लोक 11 नहावे संघाच्या खात्यातून। माफी असावी, फलंदाज आहे विजय। स्ट्राइक एंडला एक धडकेबाज फलंदाज विजय, त्याच्या समोर आहे निशी। मोठा फटका डिपेस्ट्रा कव्हरच्या दिशेला उडवलाय चेंडू, चेंडू सीमारेखा लगोल, त्याच्या मागे क्षेत्ररक्षक पळतात, यशस्वी ठरेल कोण? तर आता मात्र आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे, परफेक्ट फिल्डिंग केली आहे आपल्या संघासाठी। तब्बल आपण जर पाहिलं तर एक धाव मात्र इथे रोखली जाते, कारण की तब्बल 3 धावा इथे धावल्या गेलेल्या आहेत। फलंदाजी करत असलेला संघ आपण पाहतोय श्लोक 11 नहावे पहिल्या फेरीतील तिसरा सामना खेळतात आणि त्यांच्या माध्यमातून 42 धावांचा पाठलाग इथे केला जातोय। पेन कोळीवाडा संघाचा कर्णधार तसेच बापूजी देव घोटवळ आपण त्वरित टॉस बॉक्स कडे यायचं आहे। स्ट्राइकला एक धडकेबाज फलंदाज किशोर, त्याच्या समोर निशी कर्णेकर। तिसरा बॉल होता, वेगवान चेंडू हाताळला गेला। आपण पाहतोय थर्डमॅनच्या दिशेला खेळण्याचं पहिलंच मन बनवलं होतं, तशा पद्धतीची बॅट सुद्धा फिरवली होती, पण बॅट आणि बॉलचा झाला नाहीये परफेक्ट संपर्क।
चेंडू आपण पाहतोय आपला फॉलो थ्रो मध्ये फील्ड केला निशी कर्णेकर याने. निशी दाखवून देतोय मला रोहा एक्सप्रेस या नावाने का ओळखलं जातं तर माझ्याकडे अशा पद्धतीची क्षमता आहे, माझ्याकडे अशा पद्धतीची ताकद आहे की मी जरूर वेगवान चेंडू सुद्धा हाताळू शकतो आणि जरूर आपण पाहिलं तर मी स्लोवर डिलिव्हरी सुद्धा करू शकतो. तशाच पद्धतीची गोलंदाजी केली जाते. धावा इथे मात्र रोखल्या जातात. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताळला गेलाय. सुरेख गोलंदाजी पण पंचांचा इशारा आलाय. हा व्हाईट बॉल आहे. ही अवंतर धाव पाहायला मिळेल. कुठेतरी लाईन आणि लेंथ भटकताना आपण पाहतोय. गोलंदाज निशी कर्णेकर याला निर्णय गोलंदाजी करावी लागणार आहे कारण की आपण जर पाहिलं तर कुठेतरी 10.5च्या सरासरीने धावा बनवायच्या स्लोक 11 न्हावी संघाला. पुढचा बॉल किशोर पाटीलने खेळला गेला. बॅटच्या स्टिकरला चेंडू आदळल्यानंतर कार्पेटच्या साह्याने शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू प्रस्थान झाला होता. तिथे आपण पाहतोय सुरेख बॅकअप परफेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला राणा याच्या माध्यमातून पण तो प्रयत्न फसला गेला. तदनंतर यष्टीरक्षक नयन जोशीच्या हातामधून चेंडू निसटल्यानंतर मयूर मोरेचं सुंदर असं बॅकअप पाहायला मिळालं आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर मात्र इथे एक धाव इथे खर्च केली गेली. षटकातील पुढील चेंडू निशी कर्णेकर होईल सज्ज. बॅटची घेतली एका नंतर काय घडलंय थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू निसटला. प्रयत्न केले जातात, प्रयत्नांची पराकाष्ठा केल्या जातात, कराव्याच लागणार आहेत. सोनार सिद्ध चषक 2022 या स्पर्धेमध्ये जर वर्चस्व गाजवायचं असेल तर इथे मैदानावरती मेहनत घ्यावी लागेल, घाम गाळावा मात्र लागणारच आहे. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू हा मात्र येणं अजूनही बाकी असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती मात्र 8 धावा लागल्यात. 5 चेंडूंचा मात्र इथे खेळ समाप्त झाला. लास्ट बॉल. सुरेख गोलंदाजी केली होती. काय घडलं होतं चेंडू आपण जर पाहिलं तर गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर खूप सारी उसळी घेतली. तदनंतर 22च्या स्वरूपामध्ये इथे एक धाव घेतली गेली. आपण जातो टॉस बॉक्स मध्ये जिथे आपल्या प्रतिसाद यदुराम रटाटे आणि भास्कर रटाटे यांना विनंती असणार आहे आपण टॉस करायला यायचं. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या समोर आहेत. बापूजी देव घोटवळ आणि पेन कोलीवाडा. टॉस होतोय त्याआधी दोन्ही संघांना सन्मान दिले जातात. एक संघ आपण पाहतोय घोटवळ जो माणगाव तालुक्यातील असणार आहे. त्यांच्या समोर पेन तालुक्यातील पेन कोलीवाडा संघ. टॉस होतोय. कोण बोलते? घोटवळ संघाचा कॉल असणार आहे. काटा पेन कोलीवाडा संघाने टॉस जिंकलाय. लल्ला आपला निर्णय का असणार आहे? पहिल्यांदा तुम्ही भागात येत आहेत, सो काय प्लॅनिंग असणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं? प्लॅनिंग वगैरे काही नाही. आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि हे आमचं आयोजन कसं वाटलं तुम्हाला? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळण्यासाठी एंट्री दिल्याबद्दल मंडळाचे आभार आहे. रोहित, तुम्ही टॉस हारलाय आणि बॅटिंग करायची आहे, सो कितपर्यंत? 60 पर्यंत लक्ष असेल मध्ये. ओके, 60 पर्यंत आम्ही मजल मारू घोटवळ संघाने सांगितलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 18 चेंडू 33 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी आला नयन जोशी आणि त्याच्यावरती मोठा फटका जरूर खेळला गेलाय. सुरेख फटका, यशस्वी फटका 6 धावांसाठीचा. नयन जोशी अग्री बॉयज रूट संघाचा निर्णायक खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती आला. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय नयनला. फलंदाज विजयने नावात जरूर त्याचा विजय आहे. इथे दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू शॉर्ट थर्डमॅनला प्रस्थान झाला होता. तदनंतर आपण जर पाहिलं तर एक धाव इथे घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत किशोर आणि त्याच्या समवेत फलंदाज आहे विजय. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय इथे मार्गस्थ आहे गोलंदाज नयन जोशी याचं. तिसरा बॉल
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, घेतली बॅटची कडा, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. फलंदाज क्रमांक पहिला किशोर पाटील याला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती इथे लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही आपण जर पाहिलं तर 15 चेंडूमध्ये बनवायच्या 26 धावा. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यातील मात्र शंका नाहीये की 42 धावांचं पाठलाग करतोय श्लोक 11 नाहवे संघ आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 16 धावा बनवल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे नयन जोशी याचं निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये धावा रोखणं गरजेचं आहे आणि त्याच धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर नयन करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर केलेला हा कमबॅक किती महत्वाचा ठरेल आगरी बॉयज रोड या संघासाठी. रोहा तालुक्यामधील एक नावलौकिक आलेला हा संघ आपण पाहतोय. अग्री बॉयज रोड संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला तर नक्कीच त्यांचं सुद्धा ध्येय असेल हा सामना जिंकायचा आहे. एक स्वप्न असेल ही स्पर्धा त्यांना जिंकायची आहे. ज्यांनी रोहातील आपण पाहतोय एक नामांकित स्पर्धा म्हणजे दहावीर चषक ज्याने नावावरती केला असं अग्री बॉयज रोड संघ आता मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकला नवीन फलंदाज तैनात होतोय जावेद. न्हावी संघाचा निर्णायक फलंदाज आणि काय घडलं गेलंय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरला तिथे क्षेत्ररक्षक आहे तुषार कांबळे, सोपा झेल पकडला. बॅक टू बॅक दुसरा धक्का. जावेद होतोय डायमंड डकचा शिकार. थँक्यू डीजे. तर या षटकातील आपण जर पाहिलं तर हे चेंडू असणार आहे हॅट्रिकचं म्हणजेच गोलंदाज नयन जोशी ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या कदारावरती आहे ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार इथे खर्च केला होता. 6 धावा खर्च केल्या होत्या पण नयनला माहिती आहे मी संघाचा कर्णधार आहे, माझ्यावरती संघाचा भार आहे तर कुठेतरी निर्णायक खेळी मैदानावरती करावी लागेल. माझ्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणावं लागेल आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय इथे यशस्वीरित्या खेळी मैदानावरती जरूर केली जाते. हा चेंडू मात्र इथे हॅट्रिकचा असणार आहे आणि स्ट्राईकला विजय आहे. विजयला माहिती आहे कशा पद्धतीची फलंदाजी करायची आहे आणि विजयने जरूर आपण पाहिलं तर नयन जोशीला पहिल्या चेंडूवरती आसमान इथे दाखवलं होतं. 14 चेंडू आणि अजूनही आपण पाहतोय 26 धावांची आहे गरज. या मॅच मध्ये रंगत जरूर इथे येईल यातील मात्र शंका नाहीये. या षटकातील अजूनही 2 चेंडू येणे बाकी. हॅट्रिक बॉल. मोठा फटका खेळलाय, आडवा बाटने फटका फसला. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक लगावली जाते गोलंदाज नयन जोशीच्या नावावरती. कमॉन डीजे. काय घडलं जाते मैदानावरती कुठेतरी आपण जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना श्लोक 11 नाहवे संघाने सुरेख फटकेबाजी केली होती पण तदनंतर आपण जर पाहिलं ना तर नयन जोशीने केलेला हा कमबॅक इथे मात्र कुठेतरी आपण पाहतोय या नाहवे संघाला धूळ चारली जाते गोलंदाज नयन जोशीच्या माध्यमातून. या पूर्णपणे स्पर्धेमध्ये म्हणजेच तब्बल आजचा या स्पर्धेचा 4था दिवस आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर मेडन ओव्हर आपण जरूर पाहिली पहिल्याच दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये पण आपण जर पाहिलं तर आज सुद्धा मेडन ओव्हर पाहिली पण नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विकेटची हॅट्रिक झाली नव्हती आणि तीच विकेटची हॅट्रिक मात्र शेवटच्या दिवसामध्ये नयन जोशी याच्या नावावरती जातीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू. आता 13 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. बॉल टू डबल रन म्हणजे प्रत्येक बॉलला 2 धावा इथे बनवाव्या लागणार आहेत.
सुरेख गोलंदाजी, गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर खूप सारी उसळी घेतली. चेंडू वेगवान होता, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळाला नयन जोशी याचं षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं समाप्त झालंय, ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळाले आणि तदनंतर लगातार 3 विकेट आपण पाहिल्या आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू निर्धाव हादळला. असे 6 चेंडू इथे समाप्त झाले. 6 चेंडूमध्ये मात्र आपण जर पाहिलं ना तर मात्र 7च धावा खर्च केला, त्याच्यामध्ये एक षटकाराचा समावेश होता आणि 3 फलंदाजांना मात्र इथे धूळ चारली गेली आहे. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ हा येणं बाकी असणार आहे. सामना संपला नाहीये, जरूर आपण पाहिलं तर नयन जोशीचं षटक महागड ठरलं श्लोक 11 न्हावे संघाला, पण अजूनही न्हावे संघाचे फलंदाज मैदानावरती तळ ठोकून आहेत. म्हणजेच आपण पाहिलं तर आकाश नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला त्याच्या समवेत फलंदाज आहे मुहीब हा एक धडाकेबाज फलंदाज आहे. या 2 फलंदाजांवरती इथे मात्र विश्वास दाखवलाय श्लोक 11 न्हावे संघाने जरूर, आणि हे 2 फलंदाज आपण जर पाहिलं तर निर्णायक खेळी मैदानावरती साकारतील यातील मात्र शंका नाहीये. तर आता अग्री बॉईज रोड संघाच्या बाजूने चेंडू इथे मात्र सोपवलाय, तो सरळ अल्पेश पाटील याच्या हातामध्ये. कित्येक वेळा आपण पाहतोय अग्री बॉईज रोड म्हटलं की आयकॉन अल्पेश पाटील हा आपल्याला जरूर पाहायला मिळतो आणि त्याची एक निर्णायक खेळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर आता या मैदानावरती कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हा षटक आहे निर्णायक. या षटकामध्ये जर धावा बनविल्या गेल्या तर न्हावे संघाचं थोडं का होईना प्रेशर कमी होऊ शकतं. पहिला बॉल घेतलीये बॅटची कडा, सरळ शोधलं एसटी रक्षक नयन जोशी याला. फलंदाज क्रमांक आपण पाहतोय आतापर्यंतचा हा 4था फलंदाज आकाश मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. काय घडलं जाते श्लोक 11 न्हावे संघाच्या बाजूने असा कुठला तरी एक फलंदाज येईल का ज्याच्या माध्यमातून या 26 धावा बनविल्या जातील, कारण की आता समोर चेंडू आहेत 11 चेंडू मध्ये आता 26 धावा बनवायच्यात. कुठला सामना कुठे येऊन ठेपलाय, जिथे आपण पाहतोय 24 चेंडू 42 धावांची गरज होती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा बनविल्या गेल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्यात आणि आता तिसरं षटक मार्गस्थ आहे अल्पेश पाटील याचं. जरूर आत्मविश्वास दुणावला असेल ज्याने पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता प्राप्त केली आहे. आकाश सारख्या फलंदाजाला स्वस्तात मैदानाच्या बाहेर पाठवलंय, तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय सफीर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा हलक्या दराने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय या डीप कव्हरला खेळला जातोय. शॉर्ट पॉइंटचं क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल तद्वर मात्र एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. मुहीबला माहिती आहे आता स्ट्राईक आपल्याकडे धरणं खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या संघाला आता गरज आहे धावांची. धावा इथे बनवायच्यात, कारण की 42 धावा पार करत असताना कुठेतरी आता आपण पाहिलं श्लोक 11 न्हावे संघाला थोडी का होईना दमछाप झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती मात्र 17 धावा आपण पाहतोय. तिसरा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर डिलिव्हरी. व्हॉट फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय आपण पाहतोय अल्पेश पाटील मॅन फ्रॉम खारापटी. आयकॉनची भूमिका इथे साकारली जाते अग्री बॉईज रोड संघासाठी. आणि काय गोलंदाजी पाहायला मिळते, पहिले 2 चेंडू वेगवान हाताळले आणि तदनंतर मात्र इथे एक फसवा चेंडू म्हणजे एक स्लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. हा 4था बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय घडलं गेले, पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉलचा आला इशारा, इथे म्हटलं जाईल नो बॉल म्हटलं की फ्री हिट आणि नक्कीच सुवर्ण संधी असेल फलंदाज इथे मुहीबला. या सुवर्ण संधीचं सोनं करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती मात्र इथे लगावल्या गेलेल्या आहेत. 18 धावा जरूर आल्यात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर आतापर्यंतचं हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. 42 धावांचा पाडला केला जातोय. 42 धावा म्हटलं म्हणजेच एक सन्मानजनक धावसंख्या आहे, म्हणजे कधीतरी गोलंदाजाला साथ इथे मिळू शकते तर कधी फलंदाजाला सुद्धा मिळू शकते, अशी ही एक निर्णायक खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते सोनार सिद्ध चषक 2022च्या माध्यमातून. हा असेल फ्री हिटचा बॉल, सुवर्ण संधी फलंदाज मुहीब याला.
पण अल्पेश पाटील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याच्या माध्यमातून जरूर नो चेंडू हाताळला गेला असला तरी त्याला माहिती आहे फ्री हिटचा बॉल कशा प्रकारे टाकायचा, फलंदाज मुहिबला कशा पद्धतीने रोकायचंय. रोखलाय पूर्णपणे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत या गोलंदाजांनी, मात्र 2च धावा खर्च केला. त्याच्यामध्ये एक नोचा समावेश आहे. स्लोवर डिलिव्हरी, फटका फसला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली येतोय. तुषार कांबळे सोपा झेल पकडला जातोय. फलंदाज क्रमांक 5 मुहिब मैदानाच्या बाहेर. सुरेख खेळी मैदानावरती इथे साकारली जाते. आगरी बॉयज रोड संघाकडून म्हटलं होतं मी गोलंदाजाचा भरणा आहे जरूर. आगरी बॉयज रोड संघाकडे पहिला गोलंदाज वेगवान होता निशी कर्णेकर, दुसरा गोलंदाज आपण पाहिला नयन जोशी, आणि त्यानंतर आता तिसरा गोलंदाज आपण जर पाहिला अल्पेश पाटील. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र गोलंदाजी करतोय. काय निर्णायक गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत या गोलंदाजाने, मात्र 5 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं ना तर तब्बल 2च धावा खर्ची केल्यात. सुरेख गोलंदाजी, बॅटची हलकीशी कडा घेतली. त्यानंतर चेंडू आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये परफेक्ट हिट इथे मात्र केलाय. नयन जोशी याने स्वराजला पाठवले मैदानाच्या बाहेर. 6वा धक्का. स्वराज्य मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय तुषार. आता समोर आपण जर पाहिलं तर चेंडू आहेत 6 धावा बनवायच्या. 6 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्यात. तेवढंच आता आव्हान मात्र आपण पाहिलं तर श्लोक 11 न्हावे संघासाठी कठीण होऊन गेलाय, कारण की 6 चेंडू मध्ये आता 4 षटकार हे कंपल्सरी लगवावे लागणार आहेत. आगरी बॉयज रोड संघाकडून गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर आतापर्यंत असं वाटत नाहीये की ते कुठेतरी आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ म्हणजे आगरी बॉयज रोड संघ ही मॅच सोडू शकेल. पण क्रिकेट आहे आणि तिथेचा खेळ काही होऊ शकतं, कारण की आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 2 धावा होत नाहीत. कधी कधी 6 चेंडूमध्ये 30 ते 36 धावा सुद्धा होत असतात. गोलंदाजीसाठी येतोय सोनेश्वर निवी संघाचं प्रतिनिधित्व त्याच्या माध्यमातून केलं जातं. आज आयकॉनची भूमिका आगरी बॉयज रोड संघासाठी केली जाईल. गोलंदाज आहे संकेत शिंदे. स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहतोय सफीर. पहिला बॉल गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर खूप सारी उसळी घेतली आहे. चेंडू सरळ गेला. आपण पाहतोय एसटी रक्षक नयन जोशीच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता 5 चेंडूचा सामना करायचा आहे. 5 चेंडू मध्ये आता बनवायच्या त्या 24 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्रह्मास्त्र इथे वापरला गेला. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता फलंदाज सफीर याने. प्रयत्न फसवला गेला आपण पाहिलं तर संकेतच्या माध्यमातून. मात्र इथे 1 धाव जरूर घेतली जाईल. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. आता 4 चेंडू मध्ये 4 षटकार लगावणं अनिवार्य असणार आहे. पहिला षटकार इथे जरूर लगावला जाईल. सुरेख फटका लगावला गेला फलंदाज तुषारच्या माध्यमातून. या मैदानावरती इतिहास घडला जाईल का? थँक्यू डीजे. 25 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 3 चेंडू 17 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय संकेत शिंदे याच्या हातातून चेंडू निसटला. तदनंतर चेंडू गोल्डन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर थोडी कमी आपण पाहतोय उसळी घेतली गेली आणि तदनंतर मात्र नयन जोशीचा विधी घेतला गेला. म्हणजेच षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचं षटक आहे. 2 चेंडू 17 धावा कंपल्सरी. आणि या मॅचचं पूर्णपणे आपण पाहतोय ते आता चित्र पलटतोय. 1 चेंडू 16 धावांची गरज. आगरी बॉयज रोड या संघाने या मॅच वरती आपण पाहतोय वर्चस्व गाजवलंय. एक मजबूत पकड इथे केली असं म्हणूया आपण. संकेत शिंदे 1 बॉल 6 धावांची गरज.
मोठा फटका, टायमिंग प्रॉपर या फटक्यांची आवश्यकता होती. पहिल्या 2 षटकामध्ये तसं घडलं नाही आणि त्या अग्री बॉयज रोट संघाने विजय केलाय ते मोठा प्राप्त. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा तेवढेच